नांदगाव तालुक्यातील दरहेलपासून थोड्याशा अंतराजवळील डोंगरावरती महादेवाचे प्राचीन मंदिर असून सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीला श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीला पर्वकाळाच्या निमित्ताने श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मान्य श्री साईनाथ भाऊ गिडगे यांच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे नागेश्वर ट्रस्टच्या वतीने मंदिराची रंगरंगोटी सजावट करण्यात आली। नागेश्वर महादेव मंदिर हे खूप प्राचीन जागृत देवस्थान मानले जाते। महाशिवरात्रीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील भरपूर भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळते। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती आपल्याला बघायला मिळते। त्या दिवशी जय महाकाल हर हर महादेव घोषणा देत भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते। येणाऱ्या सर्व भक्तांना नागेश्वर ट्रस्टच्या वतीने उपासाचे फराळाचे वाटप करण्यात आले। दरहेल येथील संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ यांच्या सहकार्याने दरहेल ते नागेश्वर मंदिर अनेक वर्षापासून पायी दिंडी सोहळा चालू आहे। तरुण बालगोपाल महिला भगवंताच्या नामाचा उच्चारण करत भजन करत मनात अगदी आनंदाने या दिंडीमध्ये सहभागी होतात। श्री क्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर शिवरात्रीनिमित्त सर्व आलेल्या भाविकांचे सहर्ष स्वागत। ट्रस्ट स्थापन करून जाऊ 7-8 वर्षे आणि हे जे मंदिरचं खूप जुनं काम आहे, खूप जुनं म्हणजे ते आम्हाला बी सांगता येत नाही इतकं पाहिजे म्हणजे म्हणते बाजू श्री रामचंद्र प्रभू आलेले राहिलेले अशी आख्यायिका सांगते लोक, आपल्याला पूर्ण माहीत नाही। पण मग आमचे जे गुरु होते तुकाराम बाबा जेवरकर त्यांच्या संकल्पनेतून की अशी अपेक्षा वाढली का इकडे गोशाळा स्थापन करावा, जे गाई कत्तलीसाठी जायच्या काही इकडे तिकडे कोल्हा लोकांना चारा पाणी पोहोचणे पडलं म्हणजे चारा पाणी होत नव्हतं, काही नव्हतं, लोक कसायला गाई विकायची। मग त्यांचे सगळं म्हणून तिथे गोशाळा चालू केली। मग गोशाळा चालू केल्यानंतर मग ट्रस्ट स्थापन करायचं म्हणलं। मग बाबा म्हणजे आता करा काही करायचं, थोडीशी माणसं व्यवस्थित जमा करून मग सगळं आमचे सर्व कंपनी बसल्यामुळे सर्व लोक 7-10 गाव मिळून मग कमिटी स्थापन केली। त्याच्यामध्ये मग अध्यक्षपदाचे सूत्र आमचे साईनाथ भाऊ नामदेव गिडगे अध्यक्ष मनमाड हे अध्यक्ष केले। उपाध्यक्ष आमचे नागपूरचे राजा भाऊ सयाजी पवार हे उपाध्यक्ष केले आणि जे खजिनदार ते आमचे लक्ष्मण दादा विठ्ठल लोणे चोंडीचे म्हणजे असे 13 सभासद केले आम्ही ते बॉडीवर 70-75 गाई आहेत। सर्व भाई भक्तांचं आमच्या शासनात स्वागत करतो महाशिवरात्री निमित्त। जय जनार्दन।
निवृत्तीनाथ चरणी निवृत्तीनाथ चरणी निवृत्तीनाथ चरणी निवृत्तीनाथ चरणी स्टार्ट. मी धर्मराज बेलाकुंडकर, काकाभाऊ म्हणते मला, आणि मी दरेल या गावचा आहे. तर सालाबादप्रमाणे शिवरात्रीच्या दिवशी खूप मोठा उत्सव इथं होत असतो आणि आमच्या गावापासून तर इथपर्यंत दिंडी आम्ही कंपल्सरी आणत राहतो दरवर्षी. तरी दिंडीला 97 म्हणजे 20-21 वर्ष 20-25 वर्ष झाले असतील तसपासून कंटिन्यू इथं येतात. आणि इथल्या क्षेत्राचं महत्त्व असं आहे तर इथं जिल्ह्याभरातून नवे आता राज्यातून लोक इथं दर्शनासाठी येतात, कारण इथलं पावित्र्य खूप आहे. कारण इथं भगवान शंकराची म्हणजे भगवान शंकराने तपस्या केली अशी इथली आख्यायिका आहे. हां, आणि त्याच्यामुळे इथं कंपल्सरी गर्दी होत राहते. आणि हबाप तुकाराम महाराज देऊरकर यांचा 7 दिवसाचा सप्ताह होत असतो इथं कंपल्सरी दरवर्षी. आलेल्या सर्व भाविकांचं आमच्या विठ्ठल रुक्मिणी भजनी मंडळातर्फे सहर्ष स्वागत करतो. विठ्ठल. नमस्कार, मी निर्मला कोरे बोलते. हे प्राचीन काळातलं नागडोह आहे. इथं प्राचीन काळापासून पाणी वाहतं. खडकातून उन्हाळा असलं तरी पाणी वाहतं. आणि इथले देव दैवत खूप प्राचीन आहेत. त्याच्यामुळं सगळेजण आता पहिला तो कधी काही गर्दी होत नव्हती, पण आता खूप गर्दी होते. इथं हे भजनी मंडळ मला भेटले आणि मी पण त्यांच्यामध्ये सामील झाली. माझे नाव शोभा अनिल. नागडोह हे असे स्थान आहे की तिथून खडकातनं पाणी निर्माण झालेला झरा आहे. त्या झऱ्याचं खूप महत्त्व सांगितलेलं गेलेलं आहे. इथं झऱ्यामध्ये कोणीही असं म्हणजे नवसाला पावणारं हे क्षेत्र आहे. इथं कोणी स्नान संध्या केल्यानंतर जे आपल्या मनातली इच्छा असते ती पूर्ण होते. या क्षेत्राला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. आमचे तुकाराम बाबा जेऊरकर यांचा 7 दिवसाचा सप्ताह मोठ्या आनंदाने उत्साहाने भरभराटीने पार पडतो. आमचे दरेल गावातील वारकरी मंडळ महाशिवरात्रीच्या दिवशी दिंडी सोहळा नागडोहापर्यंत येतात. भजनी मंडळ सगळे वारकरी एकजुटीने एक विचाराने नागडोहापर्यंत येत असतात दरवर्षीप्रमाणे. रामकृष्ण.
बाहेर